संदर्भामध्ये राज्य शासनाची आणि इतरही सरकारची दुटप्पी भूमिका व ओबीसी जनगणना या विषयावर आपण बोललं पाहिजे असं त्यांनी मला सुचवलं आणि मी सुद्धा तो विषय त्यांना दिला। ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारची जी दुटप्पी भूमिका आहे, ही दुटप्पी भूमिका आजच आहे का? ही दुटप्पी भूमिका भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासूनच आहे। नवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीचं आंदोलन ओबीसीच्या संदर्भात चालवल्या मोठ्या प्रमाणात घेतली होती, सत्यशोधक समाजाचा प्रभाव कोल्हापूर संस्थानावर पडला आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खंडामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्या पद्धतीनं ओबीसींना जागृत करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला। त्यांनी इथली ब्राह्मणी व्यवस्था आपलं शोषण कशा पद्धतीनं करत आहे याची ही भूमिका सातत्यानं लोकांसमोर मांडली। महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडलेल्या सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड या आणि त्यांनी चालवलेली एकंदरीत समग्र मानवता विकासाची चळवळ, या चळवळीचे नित्यंतर ओबीसीच्या समग्र विकासाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलं आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला, उल्लेख केला आणि ओबीसींच्या एकंदरीत विकासाकरता शूद्रपूर्वी कोण होते या पद्धतीचा ग्रंथ लिहिला। आणि गांधी आणि काँग्रेसनं अस्पृश्यांसाठी काय केलं, त्याच्यामध्ये ओबीसीसाठी सुद्धा काय केलं, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। ॲनिलेशन ऑफ कास्ट नावाचं पुस्तक जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आम्ही वाचतो तेव्हा ओबीसीच्या वाट्याला कशा पद्धतीच्या व्यथा आणि वेदना आलेल्या आहेत या सगळ्या प्रक्रियाचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये होतो। शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक वाचल्यानंतर कशा पद्धतीनं आमचे तळागाळातील लोकांचं नेतृत्व करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनासुद्धा कशा पद्धतीनं नाकारलं गेलं याची भूमिका ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या दुटप्पी धोरणामध्ये निदर्शनास येतं। ओबीसीच्या एकंदरीतच विकासाच्या प्रक्रियेमध्ये आमचे काही बांधव मोठ्या प्रमाणात आमच्यावर हल्ला करताना सांगतात की ओबीसी हा धर्मभोळा समाज आहे, हा देवभोळा समाज आहे, हा आमचं ऐकत नाही, हा इथल्या उच्चवर्णीयांचा गुलाम असलेला समाज आहे। या पद्धतीचे भूषणं लावून या समाजाचं मनोहरम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। काय केवळ ओबीसी देवभोळा आहे का? अनुसूचित जातीचे एक बौद्ध सोडले तर इतर जाती देवभोळ्या नाहीत का? ट्राईब्स कम्युनिटी जे रिझर्वेशन घेतात ते देवभोळ्या नाहीत का? किंवा नागपूरच्या दीक्षाभूमीवर जाताना इत्तूबाबाचं दर्शन घेणाऱ्या आमच्या भावांना आम्ही काय म्हणावं? या पद्धतीचा युक्तिवाद काही लोक करतात, हे अतिशय चुकीचं आहे। जी मानसिकता दीक्षाभूमीवर जाताना टाकळघाटला जाणारी आहे तीच मानसिकता रेणुकीच्या मंदिरात जाणारी आहे, तीच मानसिकता गजानन महाराजाला मानणारी आहे, तीच मानसिकता शिर्डीच्या साईबाबाला मानणारी आहे। हे सगळं ओबीसीच्या रिझर्वेशनच्या प्रक्रियेमध्ये आता निर्माण झालेला विषयावर या पद्धतीचा युक्तिवाद करणे हे अतिशय चुकीचं आहे भावांनो। बेसिक मुद्दा हा आला आहे की आताच ओबीसीच्या संदर्भातले विकासात्मक दृष्टिकोनातून इथला विरोधी पक्ष, इथला सत्ताधारी पक्ष, इथल्या सत्तेमध्ये असणाऱ्या तिन्ही घटकांना ओबीसीचा पुळका आज का आलेला आहे याचं उत्तर मान्यवर कांशीरामजीच्या एका वाक्यामध्ये आहे की ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये मजबूर सरकार असतं त्या राज्यामध्ये, त्या देशामध्ये इतर मागासवर्गीयांचा विचार केला जातो। मजबूत सरकार असलं तर ओबीसीचा विचार केला जात नाही, इतर मागासवर्गीयांचा विचार केला जात नाही। या पद्धतीचं मान्यवर कांशीरामजीची एकंदरीतच चळवळ जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येते तेव्हा निदर्शनास येते। परंतु हे सर्व असताना आताच हा प्रकार का झाला? हा प्रकार याकरता झाला भावांनो की महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या आधी फडणवीस गव्हर्नमेंट होतं। फडणवीस गव्हर्नमेंटनं ज्या पद्धतीची बदमाशकी ओबीसीच्या संदर्भात केली ती बदमाशकी आजही आम्हाला भोगावी लागत आहे। 50% रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भामधला मुद्दा असो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा असो, गायकवाड आयोग ज्या पद्धतीनं बोगस पद्धतीनं बसवलेला असो, ECBCचं आरक्षण ज्या पद्धतीनं दिल्या गेलेलं असो, मग हायकोर्टामध्ये ओबीसींची भूमिकाच मांडू नये या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली। मराठे नेते सन्माननीय न्यायमूर्ती गायकवाड, मराठे न्यायाधीश न्यायमूर्ती मोरे आणि यांनी दिलेला निकाल याच्यामुळे फडणवीस गव्हर्नमेंटला असं वाटत होतं की इथला शासक जमात आमच्यासोबत येईल, शासक जात आमच्यासोबत येईल, इथल्या इतर मागासवर्गीयांना आपल्याला छानपैकी वापरून घेता येईल। त्या वापरणीच्या प्रक्रियेमध्ये नागपूरच्या आमचे बावनकुळेंची अवस्था काय करून टाकली, त्याचे सगळे दुष्परिणाम या ठिकाणी भोगायला मिळत आहे।
आणि इथल्या ओबीसींच्या एकंदरीत विकासामध्ये नाना पटोलेसारख्या ओबीसी नेत्याची अवस्था काय करून टाकली. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला विचार करावा लागेल की ओबीसीची ही अवस्था होण्यामागचं कारण काय नाही, राज्य सरकारची आणि विरोधी पक्षाची दुटप्पी भूमिका काय येते. आजचा दिवस ज्या दिवशी मी आपणास बोलत आहे, महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ओबीसी आरक्षण बचाव या पद्धतीचं आंदोलन केलं गेलं. कोणतं आंदोलन केलं गेलं? ओबीसी आरक्षण बचाव. 2018ला भारताच्या लोकसभेमध्ये या देशाचे तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व सभागृहाला आश्वासित केलं होतं की येणाऱ्या 2021मध्ये आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करू. विरोधी पक्ष, सत्ता पक्ष सर्वांनी मोठ्या प्रमाणात राजनाथ सिंगाच्या एकंदरीतच वक्तव्याकरता बाका वाजवून त्यांचं समर्थन केलं होतं की आता जनगणना होईल. पण झालं कसं? राजनाथ सिंग दुसऱ्या टर्ममध्ये संरक्षण मंत्री झाले आणि ओबीसीचं संरक्षण त्यांनी काढून घेतलं. संरक्षण मंत्र्यांना तर संरक्षण द्यायला पाहिजे, कारण दिलेल्या शब्दाला त्यांनी जगायला पाहिजे. संरक्षण मंत्र्यांनी दिलेला शब्द काही पाळला नाही आणि दिलेला शब्द न पाळल्यामुळे संरक्षण मंत्र्यांनी ओबीसीचं संरक्षण काढून घेतलं आणि आम्ही ओबीसीची जनगणना करणार नाही या पद्धतीची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. भावांनो, आजचा जो महत्त्वाचा विषय आहे, या विषयाच्या संदर्भामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चष्म्यातून जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा या राज्यामध्ये ओबीसीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारी यंत्रणा ही आहे की नाही आहे, की मृगजाळ आहे, या पद्धतीची भावना आज ओबीसीची झालेली आहे. तीन गोष्टीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी केला पाहिजे. या ठिकाणी आपण महाज्योतीचं उदाहरण घेऊया, या ठिकाणी सारथीचं उदाहरण आपण घेऊया, या ठिकाणी बार्टीचं उदाहरण आपण घेऊया. बार्टी आणि सारथीसाठी दिल्या गेलेली रक्कम सरकारनं परत घेतली, याचं उदाहरण तुम्ही आणि मी वाचलेलं आहे असं निदर्शनास येत नाही. परंतु महाज्योती जी इतर मागासवर्गीयांसाठी निर्माण झालेली संस्था आहे, याच्यासाठी राज्य सरकारनं आदेश काढला की आम्ही 125 कोटी रुपये या महाज्योतीला दिलेले आहे. 8च दिवसामध्ये दुसरा आदेश निघतो की हे 125 कोटी रुपये आम्ही परत घेतलेले आहे. आणि या पद्धतीची भूमिका ओबीसीच्या बाबतीत निर्माण झालेली आहे. ओबीसीच्या बाबतीत ही भूमिका निर्माण होत असताना भावांनो, या राज्यामध्ये एक मोठा निकाल लागला गेला 5 मे 2021ला. सुप्रीम कोर्टानं फडणवीस गव्हर्नमेंटनं घेतलेले 2 चुकीचे निर्णय, महाराष्ट्राला अंधारात ठेवणारे निर्णय, महाराष्ट्रातील लोकांना रसातळाला नेणारे निर्णय, महाराष्ट्रातील ओबीसी लोकांचा ह्रास होणारे निर्णय, महाराष्ट्रातील लोकांना माहीत न होता चुकीच्या पद्धतीनं केलेल्या सर्वेक्षणाचा निर्णय, गायकवाड आयोगाचा संपूर्ण अहवाल सभागृहामध्ये न वाचलेला निर्णय, केवळ ATR त्या ठिकाणी संमत केला, 16% रिझर्वेशनची घोषणा केली, मग हायकोर्टानं त्याला 12% 13% रिझर्वेशन दिलं. मग हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. आमचे मित्र सन्मान्य कमलाकर दरवडे, वर्षित भारत सरकार, आम्ही लोकांनी एक याचिका दाखल केली. त्या याचिकेला आम्ही गायकवाड आयोगाला चॅलेंज केलं. 11 याचिका होत्या. 11 याचिकेपैकी 10 याचिका ह्या 50% रिझर्वेशनच्या संदर्भातल्या होत्या आणि एक याचिका गायकवाड आयोग हा बायस आयोग आहे बा, गायकवाड आयोग हा चुकीच्या पद्धतीचा आयोग आहे बा, गायकवाड आयोगाने या महाराष्ट्राची दिशाभूल केल्याचा आयोग आहे बा, गायकवाड आयोगाने सराफ आयोग, बापट आयोग, देशमुख कमिटी, भट्टल आयोग या आयोगानं दिलेल्या एकंदरीतच निर्णयाच्या विरोधात निर्णय दिलेला आहे बा. या पद्धतीची संपूर्ण भूमिका आम्ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये मांडली आणि गायकवाड आयोगाला केराच्या टोपलीत फेकण्याचं काम सुप्रीम कोर्टानं केलं आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा कायदा निर्माण झाला आणि ओबीसीचं आरक्षण वाचल्या गेलं. ECBCचं आरक्षण ECBCचं आरक्षणसुद्धा सुप्रीम कोर्टाने नाकारलं. तेथेसुद्धा तोही आदेश फेटाळला गेला आणि मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं नाही या पद्धतीच्या अफवा उडवल्या गेल्या. भावांनो, मराठ्यांना रिझर्वेशन मिळालं नाही ही अफवाच आहे, कारण EWS या प्रवर्गामध्ये आमच्या मराठा भावांना रिझर्वेशन मिळत आहे. मराठ्यांना रिझर्वेशन नाही हे म्हणणं चुकीचं आहे. मराठा भावांनासुद्धा रिझर्वेशन मिळत आहे. ते इकॉनॉमिकल विकर सेक्शन जे 103वी घटना दुरुस्ती केली त्याच्यामध्ये आमच्या मराठा भावांना रिझर्वेशन मिळत आहे. आता ओबीसीच्या संदर्भामध्ये हा निर्णय घेतला गेला 5 तारखेला.
7 तारखेला या राज्यातल्या शासक जातींच्या मनातली पाल चुचुकली. 2च दिवसामध्ये या राज्यातली शासक जात असलेल्या लोकांना, आमच्या मराठा भावांचं नेतृत्व करत असलेल्या आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पाल चुकलुकली आणि त्यांनी एक GR काढला की रिझर्वेशन इन प्रमोशनमध्ये मागासवर्गीयांना संधी मिळणार नाही. आमचे मागासवर्गीय भाऊ मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. आमचे मागासवर्गीय मंत्री मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. आमचे मागासवर्गीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले. पण हे लोकसुद्धा बोलताना, हे लोकसुद्धा भूमिका मांडताना, हे लोकसुद्धा आपल्या अंतर्मनातली भूमिका मांडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा OBC SC ST साठी वाढून ठेवलेल्या टाटातला जो चतकोर भाग आहे हा बाजूला काढून ठेवतात आणि बोलताना म्हणतात SC ST DT NT करता असलेलं रिझर्वेशन इन प्रमोशन हे रद्द झालेलं आहे. हे आमचे भाऊसुद्धा, आमचे विद्वान मंडळीसुद्धा, आमचे अधिकारी मंडळीसुद्धा, आमचे बहुजन समाजाचं नाव घेणारे तमाम तथागतित परिवर्तनवादीसुद्धा आता OBCचं नाव त्या रिझर्वेशन इन प्रमोशनच्या वेळेत घेत नाही. भावांनो, SC हा प्रवर्ग आहे आम्हाला मान्य आहे, ST हा प्रवर्ग आहे आम्हाला मान्य आहे. DT NT काय प्रकरण आहे? नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून लढल्या जाणारे DT NT NT1 NT2 NT3 NT4 J5 जे काय कराल ते VJ SBC दे ऑल ऑफ OBCs. मग रिझर्वेशन इन प्रमोशनमध्ये DT NTचा किंवा NT VJचा उल्लेख केला जातो पण OBCचा उल्लेख केला जात नाही. ही बदमाशकी नाही काय? ही इतर मागासवर्गीयांच्या संदर्भामधली दोगली भूमिका नाही का? ही दोगली भूमिका, हे दुहेरी मापदंड मागच्या गव्हर्नमेंटचं, फडणवीस गव्हर्नमेंटचं होतं, त्याच्या आधी असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीचं सुद्धा होतं आणि सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सुद्धा आजचं आहे. आज 3 चाकाचं सरकार असल्यामुळे यांना OBC आठवत आहे. आता 105 आमदार असताना सुद्धा आम्हाला सत्ता मिळाली नाही म्हणून विरोधी पक्षांना OBC आठवत आहे. ही जी दोगली भूमिका आहे, ही दोगली भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. ही दोगली भूमिका बदमाशकीची भूमिका आहे. ही दोगली भूमिका विकृतीची भूमिका आहे. ही दोगली भूमिका आम्हाला आमच्या विकासापासून दूर ठेवणारी भूमिका आहे. ही दोगली भूमिका OBC SC ST यांनी एकत्रित येऊन आपली लढाई लढली पाहिजे. याकरता तयार झालेली जी यंत्रणा आहे ही यंत्रणा एकत्रितच येऊ नये याकरता उभी केलेली दोगली भूमिका या राज्य सरकारची आहे. या भूमिकेचा आपण निषेध केला पाहिजे. पण या भूमिकेचा निषेध करत असताना भावांनो, काही गोष्टी आपण अभ्यासल्या पाहिजे. कोणत्या पद्धतीच्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजे? काल सन्माननीय देवरे सर बोलताना त्यांनी त्यांची अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडली. काही बाबतीत त्यांनी अतिशय परखड ठाण्या भागाची भूमिका मांडली. मला असं वाटतं की आता ठाण्या भागाची भूमिका मांडण्यात काही अर्थ नाही. माझ्यातला भीम मिस केला उन्हा, आता दोष देऊ कुणा, आता दोष देऊ कुणा, ही आपली भूमिका असलीच पाहिजे. आमच्या भावांना आम्हाला जागृत करावं लागेल. आमच्या इतर मागासवर्गीय भावांची जी अजागृतीची जी संकल्पना आहे, आता काहीच होऊ शकत नाही बा, करणारे करत आहे, आपल्याला करायची गरज नाही, ही जी आमच्या OBC भावांची भूमिका आहे ही भूमिका आपल्याला बदलावावी लागेल. अत्तदीप भव ही तथागत गौतम बुद्धाची जी भूमिका आहे ही आमच्या इतर मागासवर्गीयांना आम्हाला सांगावी लागेल. त्याकरता कुठल्याही अपशब्द वापरण्याची गरज नाही. त्याकरता कोणालाही चुकीच्या पद्धतीनं दलाल म्हणण्याची गरज नाही. त्याकरता कुठल्याही बांधवांना अपशब्द वापरण्याची गरज नाही. माझ्यामध्ये असलेल्या कमतरतेला दूर करण्यासाठी, मला ती कमतरता दूर करण्यासाठी जे टॉनिक पाहिजे त्या टॉनिकचं नाव आहे फुले शाहू आंबेडकर. त्या टॉनिकचं नाव आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई. त्या टॉनिकचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्या टॉनिकचं नाव आहे संत गाडगेबाबा. त्या टॉनिकचं नाव आहे नरहरी सोनार. त्या टॉनिकचं नाव आहे संताजी जगनाडे महाराज. त्या टॉनिकचं नाव आहे संत नामदेव. त्या टॉनिकचं नाव आहे वारकरी संप्रदाय. त्या टॉनिकचं नाव आहे सत्यशोधक समाज. त्या टॉनिकचं नाव आहे आंबेडकरवाद. त्या टॉनिकचं नाव आहे शाहू महाराजांची विचारधारा. त्या टॉनिकचं नाव आहे मावळ्यांचा संघर्ष. त्या टॉनिकचं नाव आहे अहिल्याबाई होळकरांनी ज्या पद्धतीनं आपलं जीवन मान उंचावलं आणि एक कुशल प्रशासक निर्माण केलं, या पद्धतीची भूमिका आम्हा सर्वांना घ्यावं लागेल आणि आमच्या OBC बांधवांना दुरुस्त करावं लागेल. या देशामध्ये एक असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये OBCच्या संकल्पनेतून निर्माण झालेली विचारधारा मोठ्या प्रमाणात तयार झाली आणि त्या संकल्पनेतून OBCला त्या ठिकाणी न्याय मिळाल्याचं राज्य, त्या राज्याचं नाव आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये
मोठ्या प्रमाणात प्रक्रिया सुरुवात झाली, ओबीसीच्या एकीकरणाची प्रक्रिया सुरुवात झाली. त्या ठिकाणी ओबीसीची स्वतंत्र जनगणना दर 10 वर्षानं केल्या जाते आणि त्या ठिकाणी ओबीसीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं, त्या ठिकाणी एससीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं, त्या ठिकाणी एसटीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं. महाराष्ट्रामध्ये हायकोर्टानं निकाल दिला आमच्या मुस्लिम भावांना 5% रिझर्वेशन देण्यात यावं म्हणून शिक्षणामध्ये. तेही गव्हर्नमेंट, फडणवीस गव्हर्नमेंट त्याला नाकारत आहे आणि आधुनिक गव्हर्नमेंट हे सुद्धा त्याची अंमलबजावणी करत नाही. हायकोर्टाच्या निकालाचा अपमान करणारं गव्हर्नमेंट, ही दोगली भूमिका घेणारं गव्हर्नमेंट आहे. या पद्धतीची पण तामिळनाडूमध्ये मुसलमान भावांनासुद्धा रिझर्वेशन आहे. या पद्धतीचं एक सुंदर असं नियोजन तामिळनाडूमध्ये झालं. 69% रिझर्वेशन सामाजिक न्यायाचा पॅटर्नचं जनक म्हणून तामिळनाडूकडे पाहिलं जातं. या ठिकाणी जर ओबीसीची जातन्याय जनगणना झाली तर आमची लोकसंख्या किती आहे, आमचा वाटा किती आहे, आमचं रिझर्वेशन इन प्रमोशनमध्ये आमची संख्या किती आहे, आमच्या एकंदरीतच विकासाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमचा वाटा किती मिळाला पाहिजे, या ठिकाणच्या शासनामध्ये आमचा वाटा किती आहे, प्रशासनामध्ये आमचा वाटा किती आहे, लोकशाहीची जी 4 स्तंभ आहे या 4 स्तंभामध्ये आमचा वाटा किती आहे. ओबीसीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे जी अधिकारी कर्मचारी आहेत, ही यांना एकत्रित आणण्याचं काम या प्रक्रियेतून निर्माण झालं पाहिजे. आणि तामिळनाडू हे भारतातील सर्वात प्राचीन भाषा असणारी, संस्कृतपासून वेगळ्या झालेल्या भाषांना वर्चस्व निर्माण करण्याचा दावा करत होतं, पण तामिळनाडूनं तामिळ ही भाषा सर्वात जुनी आहे या अभिजित भाषेचा दर्जा मिळवलं. तामिळ भाषेचे आंतरराष्ट्रीय संमेलन दरवर्षी भरत असतं. 50 लाख लोक तिथं जमतात, 50 कोटीच्या जवळपास ते खर्च करतात. देशभरात संस्कृत भाषेची 25 विद्यापीठे आहेत, खाजगी संस्था 2000 आहेत. परंतु करुणानिधी यांनी मोठं आंदोलन चालवून तो एक दर्जा मिळवून गेला. आरोग्याच्या प्रती त्यांचा खर्च हा 8% असतो. तामिळनाडू आणि देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर खर्च करतं आरोग्याप्रती आणि महाराष्ट्र हा 8व्या क्रमांकावर आहे. बालमृत्यूचं प्रमाणसुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे आणि तामिळनाडूमध्ये त्याचं प्रमाण कमी आहे. राज्याच्या एकंदरीत प्रगतीच्या प्रक्रियेमध्ये तामिळनाडूचा मोठा वाटा आहे आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमच्या संविधानाने दिलेले जे अधिकार आहे, हे अधिकार आपल्याला जर शाबूत ठेवायचे असेल तर आपल्याला आपलं जे आरक्षणाची जी भूमिका आहे, जी भूमिका मोठ्या प्रमाणात आता सर्वच राजकीय पक्ष मांडत आहे. कोणती भूमिका मांडत आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधलं आमच्या ओबीसीचं कमी झालेलं आरक्षण हा दिलेला सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आहे. वास्तविक पाहता हा 6 जिल्ह्यासाठीच निकाल होता, पण हा 6 जिल्ह्यासाठी असलेला निकाल आता संपूर्ण राज्याला लागू होतो काय, हा संपूर्ण देशाला लागू होतो काय, या पद्धतीची भूमिका आता निदर्शनास येत आहे. ही भूमिका आपण आता अभ्यासली पाहिजे आणि ओबीसीचं रिझर्वेशन जर वाचवायचं असेल तर ओबीसीची जातनिहाय जनगणना होणं फार गरजेचं आहे. ही जनगणना जर व्हायची असेल तर महाराष्ट्र शासनानं नाही, केंद्र सरकारनं जर जनगणना केली तर राज्य सरकारनं ही जनगणना करणे फार गरजेचं आहे. तसा ठरावसुद्धा नाना पटोले हे सभापती असताना त्यांनी उभं राहून महाराष्ट्राच्या 288 खासदारांना विनंती केली होती की ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्या विनंतीला मान या महाराष्ट्रातल्या 288 खासदारांनी सुद्धा दिला होता. या 288 आमदारांनी त्या विनंतीला मान दिला. विरोधी पक्षांनी सुद्धा त्याचा सन्मान केला, सत्ताधाऱ्या मंडळींनी सुद्धा त्याचा सन्मान केला आणि महाराष्ट्रामध्ये एकमुखानं तो ठराव पास झाला की ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याकरता केंद्र सरकारनं प्रयत्न करावा. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं घेतलेला ठराव बघता बिहार गव्हर्नमेंटनं सुद्धा त्याच पद्धतीचा ठराव केला, ओरिसा गव्हर्नमेंटनं सुद्धा त्याच पद्धतीचा ठराव केला, आमच्या कर्नाटका गव्हर्नमेंटनं सुद्धा त्याच पद्धतीचा ठराव केला आणि तामिळनाडू गव्हर्नमेंटनं सुद्धा त्याच पद्धतीचा ठराव केला की केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी. परंतु या राज्यांनी आपल्या ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी या पद्धतीचा ठराव पाठवूनही जे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 35ही जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या एकंदरीतच आरक्षणाची भूमिका मांडणारे आमचे जे भाऊ आहेत, आमचे ते भारतीय जनता पार्टीचे सहकारी आहेत, त्यांचा जो ओबीसी मोर्चा नावाचा संघटक आहे, यांनी आंदोलन केलं. आज
त्याच पक्षाच्या केंद्र सरकारने आम्ही ओबीसीची जनगणना करणार नाही या पद्धतीची भूमिका घेतली. आता मला सांगा, दोगली नीती कोणाची आहे ओबीसीच्या संदर्भातली? राज्य सरकारची आहे आणि विरोधी पक्षाची आहे. आमच्या ओबीसी भावांनी आता जागृतपणे या सगळ्या प्रक्रियेचा विचार केला पाहिजे की आम्हाला कोण बनवत आहे, आम्हाला कशा पद्धतीनं आमचं शोषण होत आहे, आम्हाला कशा पद्धतीनं आमच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. आम्हाला आमच्या एकंदरीच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या आशा आकांक्षापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात राज्य सरकारनंही केला आहे, विरोधी पक्षानेही केला आहे. आणि एकंदरीत ओबीसीला त्यांचे हक्क आणि अधिकार मिळू नये याकरता एक मोठं आंदोलन, एक मोठं षडयंत्र या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. हे निर्माण झालेलं षडयंत्र जर आपल्याला नष्ट करायचं असेल, हे निर्माण झालेलं षडयंत्र जर आपल्याला पळवून लावायचं असेल, हे निर्माण झालेलं षडयंत्र जर आपल्याला उद्ध्वस्त करायचं असेल, तर इथल्या 52% असलेल्या ओबीसी भावांनी आता जागृत होणं गरजेचं आहे. जागृत होत असताना आपला चष्मा फुले आंबेडकरी चष्म्यातूनच आपल्याला पाहावं लागेल. या फुले शाहू आंबेडकरी चष्म्यातून पाहूनच आपला विकास सहज शक्य आहे, ही भूमिका आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. 16 नोव्हेंबर 1992ला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जी मान्यता दिली त्या आदेशात केंद्र व राज्य सरकारने ओबीसीला नव्या जाती टाकण्याचे अधिकार काढून घेतले. त्यानुसार कायमस्वरूपी तज्ज्ञाचे आयोग स्थापन करा, 4 महिन्याच्या आत अहवाल सादर करा असे बजावले. परंतु या विद्यमान केंद्र सरकारने ओबीसीच्या कोणत्या जाती आता टाकायच्या नाही टाकायच्या याचे सगळे अधिकार केंद्र सरकारनं आता स्वतःकडे घेतलेले आहे. त्यामुळे आता आपल्याला जसं GSTसाठी केंद्रावर अवलंबून राहावं लागतं, आर्थिक पॅकेजसाठी केंद्रावर अवलंबून राहावं लागतं, कोरोनाच्या लससाठी केंद्रावर अवलंबून राहावं लागतं, ऑक्सिजनसाठी केंद्रावर अवलंबून राहावं लागतं. आमच्या ओबीसीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणती जात घ्यायची आणि कोणती नाही घ्यायची याच्यासाठी सुद्धा आता केंद्रावर अवलंबून राहावं लागत आहे. या पद्धतीनं ओबीसीची अवस्था निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये जो आयोग निर्माण केला, महाराष्ट्राने 1993 पासून न्यायमूर्ती खत्री, बापट, सराव, भाटिया, म्हसे आणि गायकवाड, आता नवीन आयोग आता या राज्यात महाविकास आघाडीने निर्माण केला. आणि त्याच्यामध्ये जे सदस्य घेतलं त्या सदस्यांना सुद्धा जे महायुतीवर सदस्य आहे त्यांनाच मागासवर्गीय आयोगावर घेतलं. म्हणजे ही बदमाशकी आहे. इथल्या इतर मागासवर्गीयांच्या 386च्या जवळपास असलेल्या जाती, या जातीमध्ये एकच जात इथल्या महाविकास आघाडीला दिसत आहे. एकाच जातीचे प्रतिनिधी, तेच प्रतिनिधी महायुतीवर, तीच प्रतिनिधी इकडे मागासवर्गीय आयोगावर. इतर जाती, इतर लोक दिसतच नाही का? तेली, कुणबी, माळी, साळी, धोबी, धनगर, लोहार, सुतार 18 प्रगट जाती आहे. अलुतेदार, बलुतेदार आहे, NT, विजय, SBC, NT1, NT2 या जाती, या सगळ्या अलुतेदार बलुतेदार पोटसमूह आहे. यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्याची जबाबदारी तेच लोक महायुतीमध्ये आणि तेच लोक आपल्या मागासवर्गीय आयोगामध्ये. ही बदमाशकी आहे, ही दोगली नीती आहे. या दोगल्या नीतीच्या विरोधामध्ये आपल्याला सातत्यानं काम करावं लागेल. आणि भारतीय संविधानामध्ये असलेलं 340 कलम, 338, 342, 366 या कलमान्वये ओबीसींना जे घटनात्मक संरक्षण मिळालेलं आहे, या घटनात्मक सर्वेक्षणाचा आपल्याला विचार करावा लागेल. इथे आता सांगितलं ओबीसीचे 272 जाती, असं नाही आहे. या देशामध्ये ओबीसी, भटके, विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग यांची यादी 510 जातीच्या जवळपास गेलेली आहे. 2018ला जातवार जनगणनाच्या संदर्भातले काही आकडेवारी प्रकाशित केली, परंतु ती आकडेवारी आमची ओबीसी किती आहे या संदर्भात केलेली नाही. हिंदू किती आहे, मुसलमान किती आहे याची आकडेवारी प्रकाशित केली, परंतु या देशामध्ये जो 60 ते 65% ओबीसी भाऊ आहे याची अवस्था काय आहे याचं सर्वेक्षण कशा पद्धतीनं आपण निर्माण केलं पाहिजे. तर या जनगणनेची जी आकडेवारी निर्माण झाली त्याच्यामध्ये 66 लाख लोकांच्या घरात आजही कायमचा अंधार निर्माण झालेला आहे, हे जनगणनेतून दिसून आलं. भारतातल्या शहरात फुटपाथवर अजूनही 10 लाख लोक राहतात, 61 लाख लोक लहान खोलीत राहतात. शहरात 39 लाख मुलं अनाथ आहेत, अनाथ मुलं 39 लाख आहेत. 57.57% लोकांच्या घरात कोणत्याही प्रकारचे नियमित उत्पन्नाचे साधन नाही. हातावर आणणे आणि पानावर खाणे ही या देशातली अवस्था आहे. आजही 80 कोटी लोकांना, या देशामध्ये 80 कोटी लोकांना राशन हे त्या राशन दुकानातून घ्यावं लागतं.
ही अवस्था या देशाची आहे. ओबीसीची जातनिहाय जनगणना झाल्यानंतर आपली अवस्था काय आहे ही आपल्याला 2011च्या या साधकबाधक केलेल्या आकडेवारीतून निदर्शनात येतं. 7.60% लोकांना आजही पिण्याच्या पाण्याची सोय नाही, त्यांना लांबून पाणी आणावं लागतं, अशी अवस्था आहे. भारतातील 27.20% शहरी लोक अशिक्षित आहे किंवा अल्पशिक्षित आहे शहरी भागातील. ग्रामीण भागातला आकडा वेगळा आहे. शहरामध्ये राहणाऱ्या 9.54% लोकांचे पोट हातावर आणणे आणि पानावर खाणे हे 2011च्या जनगणनेमध्ये आहे. लॉकडाऊन या सरकारनं लागू केल्यानंतर या पर्सेंटेजमध्ये 10% वाढ झालेली आहे. 19.54% लोक हे हातावर आणणे पानावर खाणे अशी अवस्था निर्माण झालेली आहे. 30.93% लोक खुल्या गटाराच्या काठी राहतात. 12.96% लोकांकडे कसलीच सांडपाण्याची व्यवस्था नाही. 30.93% लोक कोणत्या बिरादरीचे आहे? या देशामध्ये 60%च्या जवळपास जर ओबीसी आहे, 7% SC आहे, 15% ST आहे. ही आकडेवारी चुकीची नाही आहे. 15% SC, 7% ST, बाकीचे 30.93% लोक खुल्या गटाराच्या खाली राहतात. ओबीसीचं पर्सेंटेज या ठिकाणी का काढल्या जात नाही? ही दोघली नीती जी आहे राज्य सरकारची, याच्या संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल. शहरात राहणाऱ्या 8.27% लोकांकडे 4 चाकी वाहने आहेत. 54.6% लोकांकडे कोणतेही वाहन नाही. शहरामध्ये राहणाऱ्या 8.27% लोकांकडे 4 चाकी वाहन आहे आणि 54% लोकांकडे कोणतेही वाहन नाही. सार्वजनिक व्यवस्थेवर ही लोक अवलंबून आहेत. ही अवस्था या देशामध्ये आजही झालेली आहे. शहरी भागात 13.29% घर स्त्रिया चालवतात. महाराष्ट्र राज्यातील 24.27% जनता आजही झोपडपट्टीत राहत आहे. महाराष्ट्रात 1,64,374 लोक विभक्त होऊन राहतात, तर त्याचवेळी 84,779 जण घटस्फोटित आहे. महाराष्ट्रासारख्या सर्वाधिक प्रगत राज्यात शहरी भागातील लोकांकडे 67.47 लोकांकडे स्वतंत्र स्वयंपाकघर आजही नाही. 67.47% लोकांकडे स्वतंत्र स्वयंपाकघर आजही नाही. शहरी भागात पदवीधर किंवा उच्च शिक्षित अवघे 13.6% आहे. शहरामध्ये राहणाऱ्या भारतीयांची एकूण लोकसंख्या 29.99 कोटी आहे. पुरुषांची संख्या 52.19 असून स्त्रियांची संख्या 47.79% आहे. उभयलिंगी असलेले लोक 1% आहेत. देशातील शहरी चित्र पुढील प्रमाणे आहे. 27.20% लोक अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहेत. 57.28% लोक प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेत आहेत. देशातील पदवीधर किंवा उच्च शिक्षित अवघे 13.6, पदवीधर उच्च शिक्षित 1.85 इतर शिक्षण घेतलेले आहे. या सगळ्या आर्थिक परिस्थितीमध्ये ओबीसीच्या एकंदरीतच विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करावा लागेल. 9.54% लोक हे दररोज कमवतात. 2.31% लोक आठवड्याचा पगार घेतात. 19.18% लोक महिन्याला पगार घेतात. 3.76% लोक अनियंत्रित कमाई आहे. शहरी भागातले 15 लाख लोक भीक मागतात. 10 लाख लोक कचरा वेचून आपली उदरनिर्वाह करतात. सर्व शहरांमध्ये 60.20% लोक मोलकरी घरगडी म्हणून कार्यरत आहे. बांधकाम कामगारांची संख्या 1.89 कोटी आहे, तर 68 लाख लोक घरगुती उद्योग करणारे आहेत. 74 लाख लोक हे दुकानात काम करतात. 19.42% लोक इतर कामात गुंतलेले आहे. 6% लोक निवृत्तीधारक आहे. ही अवस्था या देशातली आहे. ही अवस्थेची सत्यस्थिती आणखी जर आपल्याला डोळ्यासमोर आणायची असेल तर फुले शाहू आंबेडकरांच्या चष्म्यातून इथल्या बहुजन समाजाच्या विकासाचा उत्थानाचा आपण लक्षात घेतलं पाहिजे. शहरी भागातील 57.57% लोक कोणत्याही प्रकारचे नियमित उत्पन्न यांना मिळत नाही. ही अवस्था आमच्या या देशामध्ये आलेली आहे. आम्हाला आमच्या ओबीसी भावांना जागृत करावं लागेल. त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करावे लागेल. त्यांच्यामध्ये देवाणघेवाणीची प्रक्रिया निर्माण करावी लागेल. त्यांच्याकडे जातीकडून प्रवर्गाकडे जाण्याची प्रक्रिया आपल्याला जो समजदार आहे वही जिम्मेदार आहे. नाहीतर जातीच्या संघटना ओबीसीमध्ये प्रचंड प्रमाणात आहे. केवळ जातीच्याच नाही तर पोटजातीच्या सुद्धा संघटना ओबीसीमध्ये आहे. या पोटजातीच्या प्रक्रियेतून जातीकडे, जातीच्या प्रक्रियेतून प्रवर्गाकडे या ओबीसी समूहाला आपल्याला न्यावं लागेल. आणि ओबीसी भावांनो, आपलाच खांदा, आपलाच दांडा आणि आपलाच झेंडा हा जर निर्माण करायचा असेल
तर ओबीसीची जातनिहाय जनगणना आपण निर्माण केली पाहिजे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला आपला स्वाभिमान निर्माण करावा लागेल. तरक्की की फसल हम भी काट लेते, थोडे से तलवे अगर हम भी चाट लेते. जी काही आमची दलाल माणसं आहेत, काल खूपच आक्रमकपणे सन्मान्य देवरे सर बोलले, मला ती भाषा बोलता येणार नाही, परंतु आमचे जे सन्मान्य भाऊ आहेत जे इतर ठिकाणी जात आहेत त्यांच्यासाठी हा शेर आहे. तरक्की की फसल हम भी काट लेते, थोड़े से तलवे अगर हम भी चाट लेते, बस मेरे लहजे में जी हुजूर न था. ओबीसीचे जे स्वाभिमानी सत्यशोधक विचाराची जी माणसं आहेत त्यांच्यासाठी हा शेर आहे. बस मेरे लहजे में जी हुजूर न था, इसके अलावा मेरा कोई कसूर न था. अगर पल भर के लिए मैं बेजमीर हो जाता, यकीन मानिए मैं कब का अमीर हो जाता. हे जे आपलं जमीर आहे, हे जमीर आपल्या भावांनो आपल्याला टिकून ठेवायचं आहे. आणि हे टिकून ठेवत असताना आपल्या ओबीसीच्या एकंदरीतच समस्या ज्या आहेत या समस्या आपल्याला जाणून घ्यावं लागेल. देशामध्ये आंध्र प्रदेशमध्ये 292 जाती ओबीसीच्या आहेत, आसाममध्ये 134 जाती आहेत, बिहारमध्ये 168 जाती आहे, गुजरातमध्ये 105 जाती आहे. त्या गुजरातच्या जातीमध्ये माझ्या देशाचा पंतप्रधान 91व्या क्रमांकावर त्याची जात तेली गोड घांची म्हणून निर्माण झालेली आहे. हरियाणामध्ये ओबीसीच्या 76 जाती आहेत, हिमाचलमध्ये 57 जाती आहेत, जम्मू काश्मीरमध्ये 63 जाती आहेत, कर्नाटकमध्ये 333 जाती आहे, केरळमध्ये 208 जाती आहेत, मध्य प्रदेशमध्ये 279 जाती आहेत, महाराष्ट्रामध्ये मंडल कमिशनच्या वेळेस 272 जाती होत्या, आता 385 जाती आहेत, मणिपूरमध्ये 49 जाती आहे, मेघालयमध्ये 37 जाती आहे, उडीसामध्ये 224 जाती आहे, पंजाबमध्ये 83 जाती आहे, राजस्थानमध्ये 139 जाती आहेत, सिक्कीममध्ये 10 जाती आहे, तामिळनाडूमध्ये 288 जाती आहेत, त्रिपुरामध्ये 136 जाती आहे, उत्तर प्रदेशमध्ये 116 जाती आहेत, पश्चिम बंगालमध्ये 177 जाती आहे, अंदमान आणि निकोबार द्वीप समूहावर ओबीसीच्या 17 जाती आहेत, अरुणाचल प्रदेशमध्ये ओबीसीच्या 10 जाती आहे, चंदीगडमध्ये 93 जाती आहे, दादर नगर हवेलीमध्ये 10 जाती आहे, दिल्लीमध्ये 82 जाती आहे, गोवा दीव दमन इथे 18 जाती आहे आणि लक्षद्वीपमध्ये ओबीसीच्या 0 जाती आहे. लक्षद्वीपमध्ये ओबीसीची एकही जात नाही. मिझोराममध्ये 5 जाती आहे आणि पॉंडेचेरीमध्ये 260 जाती आहे. एकूण 3854 जाती या इतर मागासवर्गीयांच्या आहे. या इतर मागासवर्गीयांना जागृत करणे, त्यांच्यामध्ये स्वाभिमानाची लहर निर्माण करणे ही भूमिका आम्हा सर्व ओबीसी भावांनी घेणं गरजेचं आहे. ओबीसी आरक्षण जर टिकवायचं असेल तर आता नव्या पद्धतीनं राज्य सरकारनं ओबीसीची जातनिहाय जनगणना केली पाहिजे. आमचा व्हाईट पेपर प्रकाशित केला पाहिजे आणि आमचा व्हाईट पेपर प्रकाशित करून सत्य काय ते लोकांसमोर मांडलं पाहिजे. भावांनो, या पद्धतीची दोगली भूमिका घेणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. फुले आंबेडकरी चष्म्यातून या सगळ्या प्रक्रियेचा आपण विचार विनिमय केला पाहिजे आणि जी माणसं आम्हाला बनवत आहेत, जी माणसं आमचा वापर करून घेत आहेत, जी माणसं आमच्या नेत्यांना आमच्याप्रती भडकवण्याचं काम करत आहेत, ती माणसं जर समजून घ्यायची असेल तर एक नेते महाराष्ट्रामध्ये होऊन गेले ज्यांनी ओबीसी क्रांती दल नावाचं संघटन उभं केलं, ते डॉक्टर पांडुरंग डोले, माजी आमदार, महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील चांदूर रेल्वेचे रहिवासी. ते आज आमच्यात नाही आहे, पण त्यांनी एक कथा सांगितली. ती कथा आम्हा ओबीसींना तंतोतंत लागू पडते. ते म्हणतात की बा, जेव्हा आम्ही जंगलात जातो, जंगलातून काही पारधी पकडून आणतात पक्षी आणि आम्हाला खायला देतात, त्या पक्षाला ते तितूर असा शब्द वापरतात. ते तितूर जेव्हा जंगलात पकडायला जातात तेव्हा त्यांच्यासोबत एक तितूर ते वागवतात, त्याला ते देवतितूर म्हणतात. ते देवतितूर जंगलात सोडतात आणि तो ज्या ठिकाणी दाणे खात असतो त्याचे जवळच्या नातेवाईकांना वाटते की हे लोक, हा आपला नातेवाईक हा चांगला धष्टपुष्ट दिसतो, हा जे खातो, हा जिथं राहतो तिथं आपण गेलं पाहिजे, म्हणून ते त्याच्या जवळ जातात आणि तो पारधी त्यांना त्या जाळ्यात अडकवतो, त्या जाळ्यातून काढतो आणि आपल्याला त्यांना कापायसाठी खायसाठी दुसऱ्यांना देतो आणि हा देवतितूर बाजूला काढून ठेवतो. आम्ही जेव्हा बाजारात जातो आणि त्याला विचारतो, भावा हा देवतितूर तू विकतो काय, तर तो पारधी म्हणतो नाही, हा देवतितूर आहे म्हणून माझं जीवनव्यापन व्यवस्थित चालू आहे. प्रत्येक पक्षामध्ये या पद्धतीची देवतितूर आहेत. कोणी आमदार आहेत, कोणी खासदार आहेत, कोणी वेगवेगळ्या पदावर निर्माण झालेले आहेत. त्यांच्या भूलतापांना आम्ही बळी पडतो. आपल्याला वाटते हा आपला नातेवाईक आहे, आपल्या समाजाचा आहे, आपल्या विकासासाठी काम करेल, तो जिथं जातो तिथंच आपण गेलो पाहिजे. या पद्धतीचा देवतितूर निर्माण होऊन आम्हा ओबीसींना गळचेपी करण्याचा
प्रयत्न करत आहेत. मग बघा, आमचा संरक्षणाचा वाली कोण, आम्हाला तारणारं कोण, आम्हाला जीवदान देणारं कोण, आमच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणारं कोण, आमचा एकंदरीतच ओबीसी समूहाच्या डेव्हलपमेंटचा वाली कोण. तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. किंवा एक आध्यात्मिक वाक्य तुम्हाला सांगू दे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओबीसीच्या बाबतीत हेच घडलं पाहिजे. घडवल्या तरच आपला विकास शक्य आहे. आम्ही प्रवर्ग म्हणून आता एकत्रित आलं पाहिजे, आम्ही ओबीसी म्हणून एकत्रित आलं पाहिजे. आमच्या एकत्रित येण्यामागं आमचा एक निश्चय असला पाहिजे. आमच्या ज्या 386 महाराष्ट्रातल्या जाती आहेत, या सर्व जात बांधवांनी आता एकतेची मूठ बांधली पाहिजे. या एकतेच्या मुठीला आपल्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण घेतलं पाहिजे. ह्या भूमिका जर आपण घेतल्या नाही तर आपल्या दृष्टिकोनातून आपल्यावर वारंवार अन्याय होतच राहील. आपल्या जागृतीच्या प्रक्रियेमध्ये आपण कधीच यशस्वी होणार नाही. परंतु आमचे नागपूरचे कविवर्य भट, ज्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ते म्हणतात, हे असे असले तरी असे असणार नाही. दिवस आमचाच येत आहे, तो घरी बसणार नाही. ओबीसीच्या बांधवांनो, हे असे असले तरी असे असणार नाही. तुम्ही आम्ही जागृत होऊया. आपल्या समस्या आपणच सोडवण्यासाठी आपण सरकारवर दबाव आणूया. या सगळ्या भूमिकेमध्ये आपण जागृत झालं पाहिजे. आपण सातत्यानं भेटलं पाहिजे. आपण सातत्यानं आपल्या भूमिका, आपले प्रश्न हे आपल्या ओबीसी बांधवांसमोर मांडले पाहिजे. आणि जी बदमाश लोकं आहेत, जी ओबीसीला भुलवतात, जे ओबीसीच्या एकंदरीतच विकासाच्या प्रक्रियेपासून त्यांना मागं खेचण्याचं काम करतात, जी लोकं ओबीसीची जातनिहाय जनगणना करत असताना ओबीसीचं बायफर्केशन झालं पाहिजे म्हणून सांगतात, या लोकांपासून आपण आता सावध राहिलं पाहिजे. आपण एकतेच्या भूमिकेतून जागृत झालं पाहिजे आणि आपल्या समस्याचं आपणच समाधान केलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. आपले जर काही प्रश्न असेल, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, या पद्धतीची भूमिका आपण घेतली पाहिजे. आपले जर काही प्रश्न असतील तर कृपया मला विचारा, त्याचे उत्तर मी माझ्या परीनं देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय विज्ञान, जय संविधान. माझा मोबाईल नंबर आहे 82 75 73 75 55. 82 75 73 75 55. धन्यवाद. जय विज्ञान, जय संविधान, जय ज्योती, जय भीम.